सुरेख अशी गोलंदाजी फहीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज धर्मेश हा एक सुद्धा नावाजलेला फलंदाज माणगाव संघामधला. बघूया ही जोडी. पहिला चेंडूमध्ये फहीमने पहिला विकेट घेतलेला सुरेख असा झेल आपल्याला पाहायला मिळाला, परंतु धर्मेश ऑन स्ट्राईक. 3 षटकाचा सामना, पंच सामना फास्ट खेळवायचा, वेळ फार कमी आपल्याकडे. पहिला चेंडू इथे झालेला आहे, पहिला विकेट आलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी फहीम यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 3 षटकाचा सामना आपण पाहत आहात. यंगस्टार साई दोस्ती चषक 2025 पर्व पहिले AP लाईव्ह इव्हेंट्स यूट्यूबच्या माध्यमातून आपण पाहत आहात. चला, सुरेख असा फटका होता ऑफसाईडच्या दिशेने. इथे तब्बल 2 धावा संतुष्टात आणलेले आहेत. अच्छे रनिंग मिडविन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ, धावसंख्या तब्बल पोहोचले. 2 चेंडू अखेर 2 धावा. धर्मेश ऑन स्ट्राईक. फहीम गोलंदाजी ट्रॅकवर असणार. तिसरा चेंडू फहीमचा धर्मेशसाठी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल फहीम. पहिल्या चेंडूमध्ये विकेट घेतलं होतं, परंतु कमबॅक करेल का? ओ हो, सुरेख असा फटका लेग साईडच्या दिशेने धर्मेशच्या फळीतून आलेला. अदनान चेंडूच्या मागे, चेंडू जातोय सीमापार. 4 धावा. बघा, आजचा 4था दिवस आपण पाहतोय. फायनलचा दिवस आहे. अदनान गेला होता चेंडूच्या मागे, परंतु पोहोचला नाही. पुन्हा एकदा सज्ज असेल फहीम गोलंदाजी करण्यासाठी. धर्मेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने कटावलेला चेंडू धर्मेशच्या फळीतून सीमा पार. तब्बल अर्धा डझन धावा, 6 धावा. चेंडू झालेले 4, 12 धावा. पुन्हा एकदा बघूया. लोअर फुल टॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कडवलेला चेंडू, चेंडू जातोय सीमा पार. 4 धावा. डीजे संघाची डीके वॉरियर्स संघ हा फायनल मध्ये प्रवेश केला आणि लगेच इथे गाणं पण तयार झाला. बघूया, सुरेख असा फटका आपल्याला धर्मेशच्या फळीतून पाहायला मिळेल. 4 चेंडू 16 धावा आतापर्यंत धर्मेशच्या फळीतून आलेले आहेत. बघूया, सुरेख अशी फलंदाजी 16 धावा आतापर्यंत झालेले आहेत पोलीस संघाचे. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी. पहिलं षटक मार्गावर असताना धर्मेश आणि विनय सर. फहीमचा शेवटचा चेंडू आणि इथे मात्र चेंडू पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त एकदा धावसंख्येमध्ये 1 वाढ, धावसंख्या तब्बल पोहोचले 17 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू बाकी असेल. चला, दोन्ही संघांना विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे. बघूया पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. फहीम हवेमध्ये, चेंडू मात्र पार होतोय अदनान चेंडूच्या मागे आणि इथे मात्र कॅच ड्रॉप केलेली आणि तब्बल 4 धावा संतुष्टात आणलेल्या आहेत. पहिला षटक इथे संपुष्टात आलेला आहे. फहीम गोलंदाजी ट्रॅक वरती होता. 21 धावा झालेल्या आहेत. आता मात्र बघूया दुसरं षटक कोणाच्या हातामध्ये, आणि दुसरं षटक करण्यासाठी आलेला आहे तो अम्मार.
अर्फात आलेला आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. चला चला पुन्हा एकदा बघूया गोलंदाजी ट्रॅक वर अर्फात आहे गोलंदाजी आणि विनय सर स्ट्राईक वर. पहिला चेंडू लोअर फुटबॉल चेंडू लेग साईडच्या दिशेने वन बाउन्स. चेंडू ट्रॅव्हल होता सीमा पार. 4 धावा. जरा साई संघाचे खेळाडू आपण जरा लाईनमॅन राहायचं विनंती असेल, प्लीज विनंती असेल. आपल्याला अजून एक सामना खेळवायचा याची नोंद घ्या. आतापर्यंत 3 दिवस आपण मेहनत केलेली आहे, हा 1 तासासाठी मेहनत करा. चला बघूया पुन्हा एकदा अर्फातचा हा दुसरा चेंडू हवेमध्ये. चेंडू मात्र पार होतोय सीमा पार. षटकार. धावसंख्येमध्ये वाढ झालेली 6 आणि धावसंख्या पोहोचली 31 या आकड्यावरती. बघूया पुन्हा एकदा 2 चेंडू अद्याप झालेले. धावसंख्या पोहोचलेली आहे 31 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील दुसऱ्या षटकामधले 4. विनय सर आतापर्यंत सुरेख अशी फलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. पाहूया पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मध्ये चेंडू. अदनान चेंडूच्या मागे होता परंतु तिथे 1 धाव पूर्ण केलेली. दुसऱ्याचा प्रयत्न करायचा होता परंतु 1 धाव मध्ये समाधान दरवेशने थांबवलेलं आहे तिथे आणि धावसंख्येमध्ये 1 वाढ झाली. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 32 या आकड्यावरती. सुरेख अशी फलंदाजी हे दोन्ही फलंदाज विनय सर आणि दरवेश आपल्या फळीतून आतापर्यंत 32 धावसंख्येपर्यंत पोहोचवलेले आहे. सुरेख अशी फलंदाजी पाहतोय आपण. 3 चेंडू अद्याप झालेले आहेत. बघूया येणारे चेंडू असतील दुसऱ्या षटकामधले 3. ओहो लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू इथे बीट झालेला आहे. येणारे चेंडू असतील 2. आतापर्यंत अर्फातची गोलंदाजी बघितली, अर्फातची गोलंदाजी पाहिली आपण तर केवळ 11 धावा दिलेल्या आहेत. बघूया धर्मेश स्ट्राईक आणि इथे मात्र पंचांनी वाईड चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येमध्ये 1 ने धावसंख्या पोहोचली 33 या आकड्यावरती. 4 चेंडू 33 धावा. दुसरा षटक मार्गस्थावर असताना येणारे चेंडू 2 असतील दुसऱ्या षटकामधले. धर्मेश स्ट्राईक. पुन्हा एकदा वाईड चेंडू. अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या तब्बल पोहोचली 34 या आकड्यावरती. बघा लगातार 2 चेंडू अर्फातने वाईट टाकले. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 13 धावा दिलेल्या आहेत आणि धर्मेश 6 चेंडू आणि 20 धावांवर खेळत आहे. सुरेखाची फलंदाजी आपल्या संघासाठी करत आहे. बघूया पुन्हा एकदा फुलर गतीचा चेंडू होता. बीट झालेला आहे चेंडू. 5 चेंडू अद्याप झालेले आहेत. 34 धावा झालेल्या आहेत. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा होत्या तब्बल. त्यानंतर अर्फातने आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. केवळ 5 चेंडू मध्ये 13 धावा दिलेल्या आहेत. परंतु येणारा शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. कशा पद्धतीने फलंदाजी करेल धर्मेश आणि धर्मेशच्या फळीत हलकासा इनरेच लागलेला आणि इथे मात्र बीट झालेला आहे चेंडू आणि दुसरे षटक मार्गात असताना धावसंख्या ठप्प झाली 34 या आकड्यावरती. चला थोडा स्पीडअप घ्यायचं. लोणशी संघ वेळ फार कमी. आपल्याकडे अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. बघा शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक आणि अंतिम षटक टाकण्यासाठी आलाय तो. गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो अम्मार आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. शेवटच्या 6 चेंडू बाकी. स्लॉग ओव्हरचा षटक असेल पहिल्या पूर्वार्धातल्या खेळामधला पाहायला मिळेल आपल्याला. आतापर्यंत 2 षटक झालेले आहेत. 34 धावा झाल्यात. विनय सर स्ट्राईक वर समवेत धर्मेश. सुरेख अशी गोलंदाजी आपण कमबॅक पाहायला मिळाला आपल्याला अर्फातच्या गोलंदाजी मधून. बघूया
शेवटचं षटक असेल. अंबार आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. विनय सरांसाठी पहिला चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलेला. किती धावा मिळतात चेंडूच्या मागे. XYZ आणि एकच धाव मध्ये समाधान मानावं लागेल. संख्या पोचलेली आहे ती 35 या आकड्यावरती. धर्मेश ऑन स्ट्राईक. बघूया पुन्हा एकदा दुसरा चेंडू अंबारचा. स्वीप शॉट मारेल लेग साइडच्या दिशेने. चेंडूच्या मागे झाकीर भाई आणि पुन्हा एकदा बघूया. एक धाव पूर्ण केला. दुसऱ्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय तिथे. एकच धाव मध्ये समाधान मानलं. रनिंग गुलटेंडुलकर ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बघूया. 2 चेंडू अद्याप झाले. धावसंख्या बघूया 36 या आकड्यावरती. आउटफील्ड खराब असल्यामुळे इतकी सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला झाकीर भाई यांच्याकडून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी आणि पूर्ण चांगलाच कार्यक्रम केलेला आहे. तब्बल 6 धावा. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या पोहोचलेली आहे 42 या आकड्यावरती. 3 चेंडू 42 धावा. सुरेख असा फटका विनय सरांच्या फळीतून आपल्याला पाहायला मिळाला. येणारे चेंडू असतील शेवटचे 3. आतापर्यंत पाहायला गेलो तर अंबारच्या गोलंदाजीमध्ये 3 चेंडू 8 धावा दिलेले आहेत. येणारे चेंडू 3 असतील. बघूया. आणि इथे मात्र काय घडलंय. पंचांकडे अपील मागताना पंचांनी इथे नॉट आउट करार दिलेला आहे. 4 चेंडू अद्याप झालेले आहेत. धावसंख्या 42 वर ठप्प झालेली. येणारे चेंडू असतील 2 पहिला पूर्वार्धातल्या खेळामधले. आता मात्र बघूया दुसरा फायनल मध्ये दुसरा संघ कोण प्रवेश करेल हे आपल्याला आता थोड्याच वेळात पाहायला मिळेल. 3 षटकाचा हा सामना. पुन्हा एकदा स्लोवर डिलिव्हरी होती आणि सीमा पार. 6 धावा. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 48 या आकड्यावरती. येणारा एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल. 48 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतील विनय सर. शेवटचा चेंडू बाकी असेल. साथ देतो धर्मेश. विनय सर यांच्या फळीतून आतापर्यंत 7 चेंडू 24 धावा आले. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू स्वीप शॉट सीमा पार. 4 धावा. धावसंख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 52 या आकड्यावरती. आणि 53 रनाचं टार्गेट मात्र सेट केलेलं आहे इथे ग्रीन 11 लोणसी संघासाठी. चला A1 ग्रीन लोणसी संघासाठी. चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. याच्यानंतर आपल्याला फायनल हा खेळायचा आहे. परंतु बघूया उमेश. बघा समीकरण पाहायला गेलो ना 18 चेंडू आणि 53 रनाचं समीकरण आहे. बघा ही जोडी अतिशय महत्वाची आहे.
अरफत आणि मन्नान. सेमीफायनल दुसरा आपण हा सामना पाहत आहोत. लोणसी वर्सेस पोलीस. चला 18 चेंडू 53 धावा. उमेश सर गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू असेल अरफत साठी. सुरेख असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, पण इथे मोठी चूक केलेली आहे. जिथे एकही धाव नव्हता तिथे एक एक्स्ट्रा चोरटी धाव दिलेली आहे. बघा खाता मात्र इथे खोललेला आहे. बघा क्रिकेटचं मैदान आणि रिअल लाईफचं मैदान हे वेगळंच आहे या संघाचं, परंतु आपल्याला इथं काय पाहायला मिळतंय. लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतो, परंतु सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहताना दिसतोय उमेश सरांच्या गोलंदाजीमधून. बघूया स्ट्राईक वर आहे तो मन्नान. कशा पद्धतीने फलंदाजीकडे 53 रनाचा पाठलाग करत असताना तिसरा चेंडू उमेश सरांचा. लेग साईडच्या दिशेने कटावलेला चेंडू. चेंडूच्या मागे विनय सर, परंतु चेंडू थांबू शकत नाही. चेंडू सीमा पार. 4 धावा. धाव संख्येमध्ये 4 ने वाढ. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 5 या आकड्यावरती. 3 चेंडू 5 धावा. ते 53 रनाचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत, 5 धावा झालेल्या आहेत. बघा एक संघ मात्र फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे, परंतु या 2 संघामधून कुठला संघ जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. वा काय गोलंदाजी केलेली आहे. अक्षरशः खोळात टाकला होता चेंडू. इथे मात्र एक धाव चोरलेली आहे. सुरेख अशी वेगवान पद्धतीची गोलंदाजी आपल्याला उमेश सरांकडून पाहायला मिळते. 4 चेंडू अद्याप झालेले आहेत. धावा झालेल्या आहेत 6. 53 रनाचा पाठलाग करत असताना बघूया अरफत ऑन स्ट्राईक कशा पद्धतीने फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. जर एव्हरग्रीन लोणसी संघाला जिंकायचा असेल तर अरफत आणि मन्नान ह्या जोडीला मात्र मैदानामध्ये थांबावं लागेल. परंतु हा पुन्हा एकदा खोळा टाकलेला चेंडू तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय PI बोराडे साहेब यांच्याकडून. खरोखरच सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 5 चेंडू अद्याप झालेले आहेत. बघूया उमेश सरांचा हा शेवटचा चेंडू असेल. मन्नान आणि हा मात्र इथे मोठा झटका पाहायला मिळतोय आपल्याला. एक मोठा विकेट मन्नानच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. पहिला झटका लागलेला आहे एव्हरग्रीन लोणसी संघाला. 6 चेंडू आणि केवळ 7 धावा दिलेल्या आहेत. उमेश सरांनी एक मोठा विकेट घेतलेला आहे. चला बघूया आता समीकरण पाहायला गेलो आपण तर धर्मेश गोलंदाजी ट्रॅक वरती 12 चेंडू 46 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 46 धावा. लोणची संघाला जिंकायचं असेल तर 12 चेंडू 46 धावा. धर्मेश ऑन
गोलंदाजी ट्रॅक वरती पहिला चेंडू स्लोवर डिलिव्हरी लेग साईडच्या दिशेने आउटफील्ड खराब आहे. एक धाव पूर्ण केलेला दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का आणि तिथे मात्र 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. अशी रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्येमध्ये 2 वाढ. धावसंख्या तब्बल पोहोचलेली आहे 9 या आकड्यावरती. एक चेंडू 9 धावा. सुरेख असं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. कोणता संघ प्रवेश करेल फायनल मध्ये? जो संघ एक संघ पोहोचलेला आहे DK वॉरियर्स दासगाव संघ याच्या विपक्षात खेळण्यासाठी पोलीस 11 का लोणशी 11 आपण पाहूया. हा दुसरा चेंडू दरम्यानचा स्पेस वेगावर स्वान होऊन हा चेंडू मिडल गेलेला आहे. चेंडू मध्ये मोठा झटका अर्फत सारखा एक मोठा वेगवान पद्धतीचा मोठे मोठे फटके मारणारा हा खेळाडू मैदानाच्या बाहेर खूप मोठा विकेट घेतलेला आहे धर्मेशने. सुरेख अशी गोलंदाजी, सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय पोलीस खॉफ या संघाकडून. अंबर आपण थोडस बाहेरून धावायचं आहे. रईस भाई चला नवीन बॅटर मैदानात आलेले अदनान ताज. चला स्पीडअप घ्यायचा आहे पंच. प्लीज विनंती असेल थोडा सामना फास्ट घ्या. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. 6 वाजून 3 मिनिटं झालेली आहेत याची नोंद घ्यायची आहे. बॅट लाईटचा सामना. नॉनस्ट्राईकचा फलंदाज अम्मार थोडासा बाहेरून धावायचा आहे. वलीद भाई धन्यवाद अम्मार. चला पुन्हा एकदा धर्मेश गोलंदाजी ट्रॅक वरती. सुरेख अशी गोलंदाजी आतापर्यंत स्लोवर डिलिव्हरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला. पंचांनी इथे मात्र वाईट चेंडू घोषित केला. अतिरिक्त एकदा धावसंख्येत वाढ झालेली. धावसंख्या झालेली 10. बघा कोणता संघ प्रवेश करेल फायनल मध्ये आपल्याला पाहायचं आहे. परंतु अदनान आहे फलंदाजीवरती. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे. चेंडू मात्र इथे धर्मेशच्या हातामध्ये आणि इथे मात्र रनआउटचा चान्स होता परंतु गमावलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतं. अंबारन स्ट्राईक. आतापर्यंत 3 चेंडू झालेले. धावा केवळ झाल्या फक्त आणि फक्त 11. 2 विकेट मोठे गमावलेले आहेत. सुरेख अशी गोलंदाजी धर्मेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू दिले झालेले आहेत. 4 धावा दिले आहेत. 1 विकेट घेतलेले आहे. सुरेख असा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूया. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. सुरेख असा चेंडू परंतु पंचांनी इथे मात्र वाईट चेंडू घोषित केलेला आहे. अतिरिक्त एकदा धावसंख्येमध्ये 1 वाढ. धावसंख्या झालेली आहे तब्बल 12 या आकड्यावरती. बघा जर जिंकायचा असेल तर अजून बराचसा समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 9 चेंडू 41 धावा. इथे मात्र काय घडलंय? चेंडू पार होतोय सीमा पार. 6 धावा. चार चेंडू 18 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत. समीकरण पाहायला गेलं तर 8 चेंडू 35 धावांची आवश्यकता असणारे सुरेख असा फटका आपल्याला पाहायला मिळाला अंबारच्या फळीतून. परंतु येणारे 2 चेंडू काय घडतंय काय बिघडतंय आपण पाहूया. पुन्हा एकदा वेगाने टाकलेला चेंडू. चेंडू मात्र पार होतोय आणि काय झेल पकडलेला. परंतु इथे लाईनमॅननी काय दिलेला आहे. लाईनमॅन षटकार दिलेला आहे. लाईनमॅननी प्रयत्न विनय सरांचा चांगला होता परंतु आउटफील्ड खराब असल्यामुळे तिथे चेंडू रोखू शकले नाही आणि अशा तऱ्हेने बघा आता समीकरण पाहायला गेलं ना तर 7 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता असणार आहे. रिव्ह्यू बघायचं आहे का?
सिक्स आहे. चला सामना चालू करायचा. सिक्स आहे. पंच बघा शेवटचा चेंडू बाकी असेल. एक मिनिट सामना थांबवायचा आहे. फेअर डिलिव्हरी. चला शेवटचा चेंडू बाकी असेल. धावसंख्या झाली आहे ती 24. फुल टॉस चेंडू आणि ते मात्र फुल टॉल वसूल केला. सीमा पार. तब्बल 6 धावा. इथे मात्र षटक संपलेला आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 30. आता समीकरण आपण पाहायला गेलो 6 चेंडू 23 रनाची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 23 धावा. चला सामना स्पीडअप घ्यायचा. शेवटचा षटक असेल. 6 चेंडू 23 धावा. आणि आता गोलंदाजी ट्रॅक वरती बोराडे साहेब आलेले आहेत. बघूया. बघा आता गोलंदाजी करण्यासाठी या विभागावरती सर्वांमुळे संरक्षण करायचं आहे. ते बोराडे साहेब इथे आलेले आहेत. बघूया पहिला चेंडू असेल त्यांचा, परंतु ऑफसाईडच्या दिशेने धर्मेश चेंडूच्या मागे आणि उत्कृष्ट असा झेल आणि पहिलाच चेंडू वरती विकेट इथं प्राप्त केलेली आहे. बघा समीकरण होता 6 चेंडू 23 धावा. पण काय घडलंय, पहिला झटका इथे लागलेला आहे. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते बोराडे साहेबांनी यांच्याकडून. आता मात्र फलंदाजी करण्यासाठी आलाय तो. सुरेख असा फटका आपल्याला स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. सीमा पार. तब्बल 4 धावा. समीकरण आता बघायला गेलो तो 19 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 4 चेंडू 19 धावा. क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, उसके आगे प्रेडिक्शन फेल है. 4 चेंडू 19 धावा. बघूया. पुनर्गतीचा चेंडू इथे रनआउटचा चान्स. सुरेख असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. चला डीके वॉरियर संघ आपण तयार राहायचं आहे. 3 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 18 धावा. याच्या नंतर आपल्याला फायनलचा तरार पाहायला मिळेल. परंतु आता इथे काय घडतंय, कोण ठरेल दुसरा फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ
आणि इथे मात्र बघूया काय घडलं. एकच धावामध्ये समाधान मानावं लागेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण करण्याच्या नादामध्ये एक मोठा विकेट इथं गमवावा लागलेला आहे. आता मात्र समीकरण राहिलेलं आहे ते 2 चेंडू 17 धावा. बघा मला असं वाटत नाही की बोराडे साहेब कोणत्या प्रकारची इथे चूक करतील. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. 17 धावांची आवश्यकता असणार आहे, कारण की त्यांचा माणगाव तालुक्यावर काटेकोरपणे लक्ष असतो. पण आता मैदानात आहेत, कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील, 17 धावांची आवश्यकता असेल. मात्र नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळतं की बघूया शेवटचे 2 चेंडू काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा निर्धार चेंडू, सुरेख असं कमबॅक करून दिलेला आहे. बघा मागच्या ओव्हर मध्ये अतिशय चांगली ओव्हर करण्याचा प्रयत्न होता, परंतु आता मात्र इथे कमबॅक करून दिलेला आपल्या संघाला आणि विजयाच्या दिशेने पळताना 1 चेंडू 17 धावांची आवश्यकता. आणि अशा तऱ्हेने चला पोलीस खाऊ आपल्या संघाचा कर्णधार पाठवायचा आणि डिकेवारी संघ कर्णधार पाठवायचा. फास्ट जरा स्पीडअप घ्या. चला दोन्ही संघाचे कर्णधार पाठवायचे. प्लीज विनंती असेल. फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकाचा सामना असेल. जरा SPL चे साई प्रीमियर लीगचे सचिव आतिफ राठविलकर यांच्या हस्ते आपल्याला नाणेफेक करण्यात येतोय. यंग स्टार साई दोस्ती चषक पर्व पहिले फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. DK वॉरियर्स दासगाव संघ विपक्ष पोलीस कॉप संघ. अतोनात मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पोलीस कॉप संघ हा नाणेफेक जिंकल्याने प्रथम